नमस्कार, शिल्पा होम किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण मकर संक्रांत विशेष तिळगुळाचे बिना पाकाचे अगदी मऊसूत असे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत. बऱ्याच वेळेला पाकातले लाडू बनवताना पाक बिघडतो, कधी-कधी तो जास्त शिजला जातो, त्यामुळे लाडू कडक होतात. तर आज आपण पाक न बनवता अगदी मऊसूत असे हे लाडू तयार करणार आहोत. तर लाडूसाठी लागणाऱ्या साहित्याचं प्रमाण बघूया. इथे मी 2 वाटी तीळ घेतलेले आहेत. आणि हे अनपॉलिश्ड तीळ आहेत. त्यानंतर मी 2 वाटी बारीक किसलेला गूळ घेतलाय आणि 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. हे सगळं साहित्य एखाद्या वाटीने मेजर करून घ्यायचं किंवा मेजरिंग कपनी मेजर करून घेतलं तरी चालेल. तर इथे मी ही वाटी मेजरिंगसाठी वापरलेली आहे. तर आता तीळ आणि शेंगदाणे हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि आता मंद गॅसवरती हे घेतलेले तीळ आपण भाजून घेणार आहोत. तर साधारण 5 ते 6 मिनिटं हे सतत ढवळत असे हे तीळ खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. अगदी थोडासा हलका कलर चेंज होईपर्यंत आपण हे तीळ भाजून घेऊया. गॅस खूप मोठा करायचा नाही, मंद गॅसवरतीच हे तीळ भाजले गेले पाहिजेत, कारण आतमधून कच्चे राहता कामा नये. त्यामुळे लाडू असे उग्र लागतात, त्यामुळे तीळ अगदी छान भाजून घ्यायचे. तर बघू शकता आता थोडासा कलर चेंज झालेला आहे, तरीसुद्धा आपण अजून 2 मिनिटं छान भाजून घेऊया. तीळ असे तडतड उडायला लागले की समजून जायचं की आपले तीळ छान भाजलेले आहेत. हे लाडू तुम्ही बनवून अगदी महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता, अजिबात खराब होत नाहीत. तर आपण यामध्ये पाक बनवत नाही आहोत, बिना पाकाचे हे लाडू आपण तयार करणार आहोत, त्यामुळे हाताला चटके वगैरे अजिबात लागत नाही. अगदी सहज साध्या पद्धतीने हे लाडू आपण बनवणार आहोत. तर बघू शकता तीळ आता छान भाजत आलेले आहेत. आधीपेक्षा थोडा तिळाचा कलर चेंज झालेला आहे. तर आता आपण हे ताटामध्ये काढून घेऊया आणि पूर्ण थंड करून झाल्यानंतर आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. तर हे तीळ मी काढून घेते. आता त्याच कढईमध्ये आपण घेतलेले 1 वाटी शेंगदाणे ते सुद्धा भाजून घेणार आहोत. तर हे शेंगदाणे सुद्धा मंद किंवा मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचे आणि ते सुद्धा थंड करून घ्यायचे. थंड करून झाल्यानंतर या शेंगदाण्यांची सालं काढून घ्यायची. तर आता मी हे पूर्ण थंड करून घेतलेले आहेत आणि सालं सुद्धा काढून घेतलेले आहेत. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. तर सुरुवातीला आपण शेंगदाणे बारीक करून घेऊया. तर शेंगदाणे बारीक करताना अगदी खूप जास्त बारीक पावडर करायचे नाही, मध्ये मध्ये असे शेंगदाण्याचे तुकडे राहिले पाहिजेत, इतपत थोडंसं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे. आणि आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्यानंतर आपण तीळसुद्धा बारीक करायचे आहेत. तर तीळ बारीक करताना आपण सगळे तीळ बारीक करणार नाही आहोत, यामधले अर्धे तीळ आपण असेच वापरणार आहोत लाडू बनवताना आणि अर्धे तीळ फक्त आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया बारीक करण्यासाठी. तर आता मी हे अर्धे तीळ काढून घेते. यामुळे जेव्हा आपण लाडू वळू तेव्हा वरती असे तीळ दिसले पाहिजेत, यासाठी आपण अर्धे तीळ असेच वापरणार आहोत. आणि थोडे बारीक करून घेतले की लाडू वळताना छान बाइंडिंगसुद्धा होतं मिश्रणाला, यासाठी आपण अर्धे तीळ अगदी अशी बारीक पावडर अशी करून घ्यायची आहे. तर बघू शकता ही सुद्धा झालेली आहे. तर हे सगळं एकत्र एका बाउलमध्ये काढून घेतलं मी सगळं. आणि आता या मिश्रणामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर टाकून घेतले. त्यानंतर अर्धा चमचा वेलची पावडर आणि अगदी चिमूटभर मीठ. कोणताही गोडाचा पदार्थ करताना अगदी चिमूटभर मीठ वापरायचं, त्यामुळे चव खूप छान येते. तर हे सगळं मिक्स करून घेतलं. आता गॅसवरती एक कढई घेतली. गॅस अगदी मंद ठेवलेला आहे. त्यामध्ये 1 ते 2 चमचे तूप घेतलेलं आहे. तर साधारण 2.5 चमचे इतकं घेतलेलं आहे तूप. आणि हे तूप छान वितळलं की यावरती आपण किसून घेतलेला गूळ टाकून घेणार आहोत. तर गूळ पूर्ण आपल्याला यामध्ये विरघळवून घ्यायचं आहे. तर गॅस अगदी कमी ठेवायचा. कमी गॅसवरतीच या गुळातले जे खडे आहेत ते पूर्ण असे विरघळले पाहिजेत. पूर्ण एकसारखं असं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. गुळाचा पाक अजिबात तयार करायचा नाही आपल्याला, फक्त हे सगळं गुळाचे जे खडे आहेत ते पूर्ण विरघळले पाहिजेत. गुळाचा जर का पाक तयार झाला तर लाडू कडक होणार, यासाठी आपण पाक अजिबात करायचं नाहीये, फक्त मंद गॅसवरती गूळ विरघळवून घ्यायचा.
तर यामध्ये आपण तुपाचा सुद्धा वापर केलेला आहे. तर तूप टाकल्यामुळे गूळ पटापट विरघळतं आणि जे आपण मिश्रण तयार करणार आहोत लाडूचं, तर त्याला छान असं बाइंडिंग येईल. खूप जास्त कोरडं होणार नाही मिश्रण, म्हणजे लाडू वळताना अगदी पटापट वळले जातील. तर बघू शकता तुम्ही गूळ अगदी पूर्ण विरघळलेला आहे. एकसारखं असं मिश्रण हे तयार झालेलं आहे. तर गॅस अगदी कमीच ठेवायचा. आता आपण जे तयार करून घेतलेलं शेंगदाण्याचं आणि तिळाचं जे मिश्रण आहे ते यामध्ये सगळं टाकून घेऊया आणि हे पटापट मिक्स करून घ्यायचं. आता या स्टेजला तुम्ही गॅस बंद केला तरीही चालेल आणि आता जरासुद्धा वेळ न लावता पटापट हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं. गुळामध्ये हे मिश्रण पूर्ण असं मिक्स झालं पाहिजे. तर आता बघू शकता हे तयार झालेलं आहे. तर गॅस बंद केलेले आहे आणि हे मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आणि हे मिश्रण खूप जास्त गरम नाही आहे, हाताला चटके बसेल एवढं गरम नाही आहे, अगदी हलकं कोमट आहे. त्यामुळे अगदी सहज आपण लाडू वळू शकतो. कारण गूळ विरघळल्यावरती आपण गॅस बंद केलं आहे, त्यामुळे मिश्रण मिक्स करताना हे थोडंफार कोमट होतं, खूप जास्त गरम नाही आहे. त्यामुळे अगदी सहज आपण लाडू वळू शकतो. तर मी हे आता लाडू वळायला घेतलेले आहेत. तर एक लाडू आपला तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही. छोट्या मोठ्या साईजमध्ये तुम्हाला ज्या साईजमध्ये आवडतील तसे तुम्ही लाडू बनवून घेऊ शकता. मी ते अगदी मीडियम साईजचे लाडू बनवत आहे. तर आता हे सारख्याच पद्धतीने मी सगळे लाडू वळून घेते. तर या मकर संक्रांतीला तुम्ही या पद्धतीने लाडू नक्की बनवून बघा. खूप छान होतात, अगदी मऊसूत असे हे लाडू बनवून तयार होतात. आता तुम्ही जास्त प्रमाणात जर का लाडू बनवत असाल तर लाडू वळताना मिश्रण थोडं कोरडं झालं तर 2 ते 3 मिनिटासाठी परत कढईमध्ये हे मिश्रण टाकून गरम करून घ्यायचं अगदी मंद गॅसवरती आणि हे मिश्रण परत असं मऊ तयार होतं आणि मग तुम्ही लाडू वळू शकता. तर माझे सगळे लाडू वळून तयार झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. तर एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते, बघू शकता. अगदी मऊसूत असे हे लाडू तयार झालेले आहेत. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.